भगवान शिवाच्या शक्तिशाली रूपामागील गहन प्रतिकात्मकता पाहण्यासाठी सज्ज व्हा. प्रत्येक रूप निर्मिती, विनाश आणि दैवी संरक्षणाचे खोल रहस्य प्रकट करते. तुम्ही ही दैवी माहिती गमावू इच्छित नाही. बघूया. भगवान शिवाची दैवी कृपा पसरवण्यासाठी कमेंटमध्ये ओम नमः शिवाय टाईप करा. त्रिकोण. भगवान शिवाचे 3 डोळे चंद्र, सूर्य आणि अग्नीचे 3 दिवे आणि इच्छाशक्ती, क्रियाशक्ती आणि ज्ञानशक्ती या 3 शक्तींचे प्रतिनिधित्व करतात. ससा. भगवान तांडवांच्या चरणी विकृत रूप असलेला एक ससा दिसतो. त्याची प्रतिमा आत्म्याचे प्रतिनिधित्व करते. तिरुवडी. भगवान दंडव आपल्या तिरुपदांवर सिंबा आणि वीर कसला धारण करतात. यावरून असे सूचित होते की तो तोच आहे जो आत्म्याच्या जुन्या सवयी आणि जन्मदुःख दूर करतो आणि घरात आनंद आणतो. घंटा. ओसाईचे रूप असलेले मणी वाहून नेणे हे परमेश्वराचे मंत्र स्वरूप दर्शवते. आग. त्याच्या डाव्या हातात टॉर्च आहे. हे विनाशाच्या 5 कृतींपैकी एक आणि उत्कटतेच्या ज्वलनाचे प्रतिनिधित्व करते. धोकादायक. परमेश्वराने धोक्यात हात दाखवला आहे. हे पहारेकरी व्यवसायाचा संदर्भ देते. हिंदू धर्माचा समृद्ध वारसा पसरवण्यासाठी आणि अधिक लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब बटन दाबा. कबल. हात उचलून तो पूर्ण संन्यासी असल्याचे दाखवतो. धुके. मालू नावाच्या या शस्त्राद्वारे तो पराशक्तीचाही अवतार असल्याचे दाखवतो. विस्मया. हे उद्गार चिन्ह आहे. कझाकस्तान. फेकलेला हात जो नेहमी वर करून तिरुवाडीकडे इशारा करतो. साप. तांडव पेरुमल हातावर, अंगावर आणि कमरेवर नाग धारण करतो. भगवान शिव सर्प, कुंडलनी शक्ती घेऊन जात आहेत हे सूचित करण्यासाठी की ते जगाच्या निर्मितीचे आणि पतनाचे कारण आहे. आपुलकीची दोरी. त्याच्या एका हातात आपुलकीची दोरी आहे. हे अहंकार, द्वेष आणि व्यर्थ या 3 पापांचा संदर्भ देते. म्हणून याला मुकुरी असेही म्हणतात. त्रिशूळ. त्याच्या एका हातात त्रिशूळ आहे. त्रिशूलाचे 3 विभाग आहेत. ते अरणी, सेनानी आणि इरोदैथिरी या 3 शक्तींचे प्रतिनिधित्व करतात. म्हणजेच निर्माण करणे, जतन करणे आणि देणे या 3 शक्ती. अंगुस्म. अंगुस्म हे एखाद्या वस्तूपर्यंत पोहोचून ते अनुभवण्याचे लक्षण आहे. नाडी. भगवान शिव आपल्या उजव्या हातात धुडी नावाचे वस्त्र धारण करत आहेत. हे सृष्टीची कृती दर्शवते. 5 कायद्यांपैकी पहिले.